आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोपी मुंबई सेंट्रल येथून क्राईम ब्रँच युनिट 1 च्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 नोव्हेंबर 2025 येथे आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा आरोपी नवनाथ परसराम टेळे आणि राम किसनराव शिंदे यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाला। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट 1 ने तांत्रिक विश्लेषण तसेच पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी नवनाथ परसराम टेळे हा मुंबई येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने मुंबई सेंट्रल परिसरात 4 दिवस अहोरात्र वेषांतर करून आरोपीचा शोध घेतला। सदर आरोपी नवनाथ परसराम टेळे हा मुंबई सेंट्रल मुंबई रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने त्यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने आणि त्याच्या साथीदाराने गुन्हा केल्याची कबुली दिली। पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल देवरे, संदीप भांड, मिलिंद सिंग परदेशी, नजीम खान पठाण, प्रशांत मरकड, प्रदीप मस्ते, विशाल काठे, महेश साळुंखे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, जोगेश्वर बोरसे, पोलीस आमदार समाधान पवार तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे, अंमलदार आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।